आता आपल्या सोबत आहेत शहापूर तालुक्याच्या ज्येष्ठ समाजसेविका अपर्णाताई खाडे. ताई नमस्कार. ताई, गेल्या काही दिवसापासून आपण कळमगाव ग्रामपंचायत हद्दीतील तानशेत स्टेशन नजीक जे परप्रांतीय आहेत त्यांच्याकडून जो अनधिकृत जो बांधकाम आणि अतिक्रमण झाले आहे त्याचा आपण पाठपुरावा करत होत्या, परंतु आता आपण त्या संदर्भात आपल्याला प्रशासनाकडून कोणतीही दखल आपली घेतली गेलेली नाही. त्यामुळे आता यापुढील आपला आता काय आता आपली हे असेल भूमिका काय असेल? नमस्कार. तानसे स्टेशनच्या पश्चिमेला 100 मीटरवरच जे अतिक्रमण झालं आहे, जवळजवळ 200-300 घरं बसतील. आता तिथे 100-1 गाळे बांधून झालेले आहेत. म्हणजे 3 दुकानंही तिथे उभी राहिलेली आहेत आणि काही लोक राहतात ते. तर त्या 100 मीटरवर असल्या आणि तिथे लाईटचं कनेक्शन तिथल्या 2-3 गावकऱ्यांच्या नावे घेतलं गेलं आहे. बोरिंग घेतलेली आहे, तिची परमिशन नाही, बांधकामाची परमिशन नाही, कुठल्याच परमिशन नसताना फक्त त्यांचे हे नोटरी करून ते गाळे म्हणजे ती जागा घेतली आहे आणि आता तिथे बांधून विक्री करायला घेतलेली आहे. तर आम्ही 2 महिन्यापासून याचा पाठपुरावा घेतो. RFO खर्डी चिखले साहेब हे तर आमच्यापासून बहुतेक माहिती चोरतात आणि त्यांनी दिलेली माहिती अगदी अंशतः आहे. म्हणजे त्या आनंदीबाई टबालेंनी त्यांना स्टेटमेंट दिलेलं आहे की मी जागा कोणाला दिलेली नाही आहे. ते स्टेटमेंटही दिले नाही. नंतर त्यांनी जागेची मोजणी केली, त्या जागेच्या मोजणीचा एकही कागद आम्हाला दिले नाही. आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांनी आमच्यापासून लपून ठेवलेल्या आहेत आणि आम्हाला दिले नाहीत. आणि आम्ही जे काही पत्र देतो ते पत्र त्यांना दिल्यानंतर समोर लगेच माहिती जाते. म्हणजे ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना लगेच माहिती जाते. मग याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ आम्ही असाच घेणार ना की चिखले महेश यादव वगैरे या कंपनीचा माणूस आहेत, कारण की आमची प्रत्येक माहिती तिथं पोचते. आता आम्ही आतापर्यंत त्याचा फॉलो घेतला. आधी आम्हाला सांगण्यात आलं की तानशेत स्टेशनची जी जागा आहे ती आदिवासींना दिलेली आहे, परंतु ती फॉरेस्टकडनं मिळालेली. परंतु नंतर आम्ही परत एकदा तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो तेव्हा साहेबांनी फोन लावला आणि त्यावेळेस त्या चिखलेंनी सांगितलं की ही जरी फॉरेस्टची जागा असली तरी आम्ही तुम्हाला वर्ग केली होती आणि तुमच्या महसूलमार्फत ती जागा त्या आदिवासींना भूमी म्हणून दिलेली आहे. आता आपला तालुका आहे तो पेसामध्ये. पेसा कायद्याअंतर्गत जमिनीची विक्री खरेदी काहीच करता येत नाही. हा वैयक्तिक मालकाला काय करायचं असलं तर करू शकतो. आता तिथे काही जमीन आहे ती भिवा मंग्या भगत यांच्या नावाची आणि तिथं 17 घरपट्ट्या दिल्यात ग्रामपंचायती. त्या आहेत अनंता मंग्या भगत यांच्या नावे. म्हणजे सातबाराला एकच नाव होतं भिवा मंग्या भगत आणि आता तिथे अनंत भगतच्या नावाने 17 घरपट्ट्या दिलेल्या आहेत. एक घरपट्टी दिलेली आहे बाळू खंडवींच्या आणि त्यांच्या मिसेसच्या नावे, एक घरपट्टी हनुमान मंदिराच्या नावे आणि एक मिनी अंगणवाडीच्या नावे. खरं तर अशा अनधिकृत बांधकामाला घरपट्ट्या वगैरे लागू करता येत नाहीत, परंतु ग्रामपंचायतचाच घोळ आहे की त्या घरपट्ट्या कोणी लावल्यात. नक्की सरपंचबाईंनी लावल्यात, उपसरपंचांनी लावल्यात की अजून कोणी लावल्यात ते काय प्रत्येकजण घोळ करत राहते. आता तिथे अनेक वेळा तहसीलदारांना आम्ही तोंडी सांगितलं, पत्रावर केला नव्हता आम्ही, पण तोंडी आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. आम्ही ढगे साहेबांशी, पोलीस निरीक्षक ढगे साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि शेवटी त्या दिवशी आम्ही डायरेक्ट कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आणि त्या पत्रामार्फत त्या पत्राच्या कॉपीज आम्ही या लोकांना दिल्या आणि लवकरात लवकर कारवाई करावी. आम्ही 7 एप्रिलला ती पत्र दिलेलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की 7 दिवसात जर हे बांधकाम तुटलं नाही तर आम्ही उपोषणावर बसू. आता 7 दिवस, 14 एप्रिलला 7 दिवस होत आहेत, म्हणून आम्ही 17 एप्रिलचा दिवस निवडला आणि त्या दिवशी आम्ही मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, कानिंदा गावातले काही सहकारी गाववाले असतील, माजी सरपंच विरल भेरे असतील, कम्युनिस्टमध्ये भूषण साबळे, भगवान वगैरे असे जे आहेत, संभाजी भेरे वगैरे, तेही आमच्यासोबत या उपोषणावर बसणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त इतर जे गावकरी आहेत की ज्यांना हे मान्य नाही आहे ते सर्व आमच्यासोबत तिथे उपोषणावर बसणार आहे. मी मागेच सांगितले की या अतिक्रमणामुळे आता तिथे बिहार, आंध्र, ओरिसा, UP, MP असे सगळ्या प्रकारचे लोक तिथे आले. भविष्यात खूप मोठा धोका इथे आणि आता लाहे भागामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंद्यांना सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. मग याचा परिणाम आसपासच्या जनतेवर होणार नाही का? कारण की अशा वाईट गोष्टींचा परिणाम लगेच होतो, चांगल्या गोष्टींचा परिणाम उशिरा होतो. तानसा धरण तिथेच, बादसा धरण तिथेच, काही पुढे थोडासा वैतरणा धरणही तिथेच. मग ही 3 मोठी मोठी धरणं मुंबईला पाणी पुरवणारी तिथेच वसलेली असताना त्यांच्यावरही घातपात होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. आता मी कधीपासून तर पोटतिडकीने हे बोलते, पण अनेकांचा विषय होता की अपर्णाताईचा संबंध काय. संबंध असा की मी तालुक्याची लेक आहे. माझ्या वडिलांनी तालुक्यासाठी जे केले तेच रक्त आमच्यात आहे, आणि तालुक्यासाठी काही गडबड होत असेल, तालुक्यासाठी जर ते वाईट असेल तर तिथे मी प्रत्येक वेळी असेल, हे मी मागेही सांगितलेलं आहे. आणि ते अतिक्रमण भविष्यात जर वाढलं तर कळमगाव ग्रुप ग्रामपंचायतला नाही तर लाहे ग्रामपंचायत, बिरवाडी ग्रामपंचायत या सगळ्यांना, आसपासच्या सगळ्या ग्रामपंचायतींना अतिशय मोठा धोका आहे. कारण की रेल्वे स्टेशन 100 मीटरवर आहे, नाशिक हायवे समोरच आहे, अर्धा 1 किलोमीटरवर. मग या गोष्टीचं कोणीच लक्षात का घेत नाही आहे. आता आप्पा भोईर जे उपसरपंच आहेत त्यांचं म्हणणं असं की माझा त्याला पहिल्यापासून विरोध आहे. विरोध आहे ना, मग तुम्ही तर उपसरपंच आहात, तुम्ही पदाधिकारी आहात, मग तुम्ही ते अडवलं का नाही. तुम्ही म्हणजे तुमच्या पदाचा वापर करून ते होण्यापासून अडवायला हवं होतं, पण तुम्ही ते केलं नाहीत. आणि आता तुम्ही उपोषणाला बसण्याचं पत्र दिले, म्हणजे हे कितपत योग्य आहे. भले तुम्ही तो केला नसेल, त्या याच्यात तुमचा काही संबंध नसेल, पण तुमची जबाबदारी होती की तुम्ही हे अतिक्रमण आणि बांधकाम थांबवायला हवं होतं तुमच्या पदाच्या अखत्यारीत, पण तुम्ही ते केलं नाही. मग तुम्ही तेवढंच जबाबदार आहात ना. आज संपूर्ण गाववाले तिथले आसपासचे सगळ्यांना हे नामंजूर आहे, हे अतिक्रमण नामंजूर आहे. तसं त्यांनी ग्रामसभेमध्ये ठरावही केला होता की यांना कोणत्याही घरपट्ट्या वगैरे लावू नयेत, कुठल्याही परवानग्या देऊ नयेत. मग असं असताना तिथे ट्रान्सफॉर्मर येतो, 2 मीटर गाववाल्यांच्या नावावर आहेत, त्याच्यानंतर तिथे बोरिंग मारली आहे कुठल्याही परमिशन नसताना. मग MSEBची जबाबदारी नाही का त्यांनी तिथे चौकशी करून ट्रान्सफॉर्मर बसवणे, हे MSEBची जबाबदारी आहे. पण MSEBनी काय पैसे मिळतात याच्यामध्ये असं काय असेल सेटिंग करून तो ट्रान्सफॉर्मर तिथे बसवला गेला आहे. माझा सगळ्यांवर आरोप आहे, जिथे जे संबंधित या गोष्टीमध्ये आहेत त्या सगळ्यांवर आरोप आहे की सगळ्यांची जबाबदारी होती हे जे तिथे अतिक्रमण झाले ते जमीनदोस्त करण्याची. मला वाटतं एकदा जमीनदोस्त केला आहे. विरल भेरेंनी जेव्हा प्रकरण काढलं तेव्हा एकदा चौकशी म्हणजे हे जमीनदोस्त केलेलं आहे. मग माझं म्हणणं असं आहे की कशावरून कळमगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे बाकीची बांधकामं आहेत, कंपन्या आहेत, हॉटेल्स आहेत किंवा पेट्रोल पंप आहेत, त्यांना परवानग्या आहेत की नाही, त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्र आहेत की नाही सगळ्या बांधकामांच्या वगैरे, हे तपासलं जावं. या तपासणीमध्ये जर कोणी दोषी आढळलं असेल तर सगळ्या दोषींवर कारवाई केली जावी आणि तिथनं हे अतिक्रमण हटवावं. अतिक्रमण जर हटवलं नाही तर आम्ही 17 तारखेला उपोषणाला बसणारच आहोत, पण आमचं उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत हे अतिक्रमण हटत नाही. कारण की याचा भविष्यातील धोका, आज तुम्ही बघितलं कुर्ल्याला 2 अतिरेकी पकडले, त्याच्यानंतर खडावलीला 2 अतिरेकी पकडले, मध्ये टिटवाळाला पकडले. मग ह्याच घटना आणि कुकसा बोरिवली पडग्याजवळची तिथं तर ते गाव पूर्ण अतिरेक्यांचंच झालेलं आहे. मग याचा संभाव्य धोका उद्या आमच्या जर परिसरात आला किंवा तालुक्याला त्याचं काय नुकसान धोका झाला तर याला जबाबदार कोण. मला या प्रश्नाचं उत्तर मिळावं की जर काही धोका झाला, ऑलरेडी ते धोके होतात. डोळकाम भागात बहुतसे पुष्कळसे जे फार्म हाऊस आहेत तिथे काय धंदे चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग जर त्याच्यावर पूर्णपणे कारवाई होत नाही, तुम्ही हप्ते घेता, सगळं करता आणि डोळेदाग करता, हे मला पटत नाही आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मी देशाची एक जागरूक नागरिक असल्यामुळे मी अशा गोष्टींकडे सतत लक्ष वेधत राहणार आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्नही करत राहणार. 17 तारखेला मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करते की 17 तारखेला हे एप्रिलच्या सकाळी 11 वाजता आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषणासाठी बसणार आहोत. अनेक जण आहोत आम्ही, कम्युनिस्ट पक्षाची पण लोक आहेत, कानविंदा वगैरे इकडची ग्रामपंचायतचे माजी सदस्य व गावकरी पण आहेत आणि इतरही अनेक जण आहेत. आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आणि हे अतिक्रमण लवकरात लवकर तोडावं म्हणून प्रयत्न करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.